अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, मनोनिया माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवी. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा. घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबा यांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आज समाजाला जाणीव करून देतात की खरंच प्रत्येकाने त्या देवाला आपलंस केलं पाहिजे. पण ज्या देवाला आपलंस केलं पाहिजे, तो आपलंस करण्याकरता जो आपल्याला अधिकार लागतो, तो अधिकार आपल्याकडे नाही. बरं का? मग त्या वेळी तुकोबारांना वाटलं त्या देवाचं नेमकं काय स्वरूप आहे हे स्वरूप समाजाला सांगावं. आणि त्या स्वरूपाचा विचार करून आपल्याला जरी अधिकार त्या देवाला प्राप्त करून घेण्याचा नसला तरी काही अधिकाराच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. ज्या साधनेच्या द्वारे देव आपला असा करता येतो, ते साधन आपण समाजाच्या दृष्टीने स्वीकारावं की जेणेकरून सर्वांना देव आपला असा करता येईल. बरं का? असं जे साधन कोणतं आहे तर ती भक्ती. आणि भक्ती या साधनाचा स्वीकार आम्ही केला कशा करता? आमच्या तुमच्या करता. बरं का? आणि त्या साधनाच्या द्वारे त्या देवाला आपलंस करता येतं असा एक विचार या अभंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, गजबरवाडी या सर्वांच्या सहकार्याने भगवान नरशिव जयंतीच्या निमित्ताने आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. एका परीनं परमार्थाच्या दृष्टीने आपलं सौभाग्य आहे. कारण भगवत चिंतन करण्याकरता वेळ मिळावा, बुद्धीनं सहाय्य करावं आणि ती त्या कालामध्ये साधना घडावी. घडलं तर समजावं भाग्य आहे, नाहीतर हे घडलं नसतं तर आपण सुखाने घरात झोपलो असतो. ज्या अर्थी इथपर्यंत आलो माझ्या सहित
टाकऱ्यासहित श्रोत्यासहित आपण आलो, हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. नुसतं भाग्य, सद्भाग्य आहे. म्हणून सत्कर्म जीवनामध्ये घडण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते, लक्षात ठेवा. आणि ज्याच्या जीवनामध्ये जे सद्भाग्य पुण्य असतं ते त्याला ओढून आणतं, लक्षात ठेवा. ज्यांच्या जीवनात पुण्य नसतं ते येत नाहीत, कारण ते पुण्यच लागतं, लक्षात ठेवा. पुण्याशिवाय इकडे येत नाही. इथं कोणाला बंदी घातलेली नाही. अमक्यानेच यावं, तमक्यानेच यावं असं काय बोर्ड लावलेला नाहीये. सर्वांच्या करता आहे, सर्वांनी यावं. तरीही माणसं येत नाहीत. काय येत नाहीत? ते भाग्य नाही, ते पुण्याने, लक्षात ठेवा. मग त्या सद्भाग्याने आपण ही सेवा करण्याकरता प्रवृत्त झालेला आहोत. आणि त्या भगवंताचा हा जन्मोत्सव आहे. भगवान विष्णू भक्ता करता जशी भक्ताची इच्छा, त्या इच्छेनुरूप त्याने आपला विग्रह धारण केलेला आहे. भक्ताची इच्छा आणि परिस्थितीचा विचार करून देवाला विग्रह धारण करावा लागतो. जसं आमच्या तुमच्या बाबतीत वर्णन केले, जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे योनी, बरं का. योनीप्रमाणे कर्म नाही, जसं कर्म असेल तशी योनी. जसं प्रवासाला जायचं आहे, बस स्टँडवरती गेला तर लाल परी उभी असते, हिरकणीही उभी असते, शिवशाही उभी असते. पण खिशाचा सल्ला घेऊन बसावं लागतं. स्वातंत्र्य आहे कोणत्या गाडीत बसायचं, पण खिशाचा सल्ला. तसं पशवाधिकाचाही देह आहे, माणसाचा देह आहे, देवाधिकांचा देह आहे. पण जसं कर्म असेल त्या कर्माप्रमाणे तुम्ही येतो, बरं का. पण भगवंत या भूतलावरती अवतीर्ण होत असताना मात्र भक्ताच्या इच्छेनुरूप आणि परिस्थितीचा विचार करून देव प्रगट होतात, बरं का. तसा हा भगवान नरसिंहाचा अवतार आहे. त्या पद्धतीने भगवंत प्रगट झालेला आहे. आपण परवा दिवशी ती कथा ऐकणारच आहे, पण पुनरावृत्ती करत नाही. स्वतंत्रच जन्मकाळाचं कीर्तन आहे. असा हा भगवान नरसिंहाचा अवतार जन्मोत्सव आणि तो आपण साजरा करत आहोत. असा जो देव, त्या देवाला आपलंसं केलं पाहिजे. आणि त्याला आपलंसं करायचं म्हटलं की अधिकाराचा विचार आहे, बरं का. पण देवाला आपलंसं करण्याकरता पहिल्यांदा देव कसा आहे कळला पाहिजे. कसा आहे कळला तर त्याप्रमाणे साधनाचा स्वीकार जीवनामध्ये करता येतो. देव आहे नेमका कसा? आम्ही तुम्ही आहे म्हणतो तसा देव नाही, बरं का. आमची तुमची कल्पना देव असा आहे, अशी जी आमची कल्पना, त्या कल्पनेच्या पलीकडे देव आहे, बरं का. देवाला हात नाहीत, देवाला पाय नाहीत, देवाला डोळे नाहीत, किंबहुना देवाला शरीरच नाहीये. देवाला शरीर नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. त्याला काहीच नाही हो. आणि आम्हा तुम्हाला काही असल्याशिवाय बघता येत नाही, पाहता येत नाही. डोळे असून सुद्धा त्याला पाहता येत नाही, कान ऐकून सुद्धा ऐकता येत नाही, हात असून सुद्धा स्पर्श करता येत नाही, हे करता येत नाही म्हणून नाही म्हणता येत नाही. आमच्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडचा देव आहे. कल्पनेच्या पलीकडचा देव. कल्पना करत असतात माणसं, लक्षात ठेवा. मी एकदा कार्यक्रमाला हैदराबादला पहिल्यांदाच गेलो.
त्या लोकांचा परिचय नाही, त्या लोकाला मी पाहिलं नाही आणि मला त्यांनी पाहिलं नाही. मी तर हैदराबाद पाहिलेलंच नव्हतं. त्यांनी माझं नाव ऐकलं, पूर्णानंद. ते स्टेशनवरती मला नेण्याकरता आले. त्यांनी गेल्यानंतर माझी पूजेची तयारी केली होती आणि जवळजवळ सगळं ब्राह्मण वर्ग. आणि तिथं गेल्यानंतर सगळे चकित झाले. म्हणजे महाराज, आम्ही कल्पना करत होतो पूर्णानंद महाराज म्हणजे बहुतेक दाढी असेल, जटा असतील. आम्ही जी कल्पना केली त्यातलं एकही तुमच्यात काय नाही म्हणले. म्हणजे महाराज म्हटले की लोकांची कल्पना, हो, ज्याला दाढी, ज्याला बॉडी, ज्याला गाडी, त्याला म्हणतात महाराज. तसं देवाच्या बाबतीत लोकांची कल्पना, देव असा आहे, देव तसा आहे. तसा नाहीच आहे तो. महाराजांनी त्याचं वर्णन केलंय ज्ञानोबरायांनी. नाही रूप वर्ण गुणा देते, नाही रूप वर्ण सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेते. त्या देवाचं वर्णन केले. त्या देवाला रूप नाही, बरं का, वर्ण नाही, काहीच नाही, लक्षात ठेवा. आणि आम्हा तुम्हाला स्वभाव आहे, त्याला रूप असेल तर पाहता येतं, नाव असेल तर घेता येतं, त्यातलं काहीच नाहीये. मग कुणी म्हणाल आता हा बाबा इथं मूर्तीच्या रूपाने प्रगट झालाय, हे देवाचं रूप नव्हे का? हे रूप नव्हे, हे सोंग आहे, सोंग. बरोबर आहे. लग्न झालं की नाही आपलं? हा, लग्नातला फोटो काढला की नाही? हा, ते बाशिंग बांधलेलं, हार घातलेलं, तुरे घातलेलं, ते खरं रूप का? आता आहे हे खरं रूप? मग ते रूप कधीतरी पाहता यावं म्हणून त्याचा फोटो काढून फ्रेम करून आपल्या बेडरूम मध्ये लावला जातो. बरोबर आहे की? बालपणातलं रूप आता आहे का ते रूप? मग त्या बालपणातलं गोंडस रूप असतंय, फोटो काढून ठेवला जातो. आपलं हे खरं रूप नाहीये, लक्षात ठेवा. आपलंही रूप बदलतं म्हणून प्रत्येक वेळी फोटो काढले जातात. हो, तसं देव आज मूर्तीच्या रूपाने जरी प्रगट झाला तरी हे खरं देवाचं रूप नाहीये. ते कार्य करायचं होतं, त्या कार्याकरता तसं देवाने रूप धारण केलं, कार्य संपलं, पण ते रूप शिल्लक राहिलंय. बरं का, रूप शिल्लक राहिलंय.
मग नेमका देव आहे तरी कसा हो? मग त्या देवाचं अनुमान कोणाला करता आलं नाही. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एको गोविंदो रे. न येते न येते न येते ती श्रुती म्हणाली. आम्ही जसं तिला जाणण्याकरता देवाला गेलो, जसा आहे तसा तो नाहीच आहे, आम्हाला कळालाच नाही. पण संतांना वाटलं जरी देव कळत नसला, देव पाहता येत नसला, तरी मात्र त्या देवाला आपलंस केलं पाहिजे बरं का. हा, त्याशिवाय मामनी ह्या जीवनाची कृतार्थता नाही, लक्षात ठेवा. हे जीवन सफल व्हावं असं जर वाटत असेल तर मूळ देवाचं जे स्वरूप आहे ते जीवाला कळलं पाहिजे बरं का. पण ते कळणं फार कठीण आहे, फार कठीण आहे, अशक्य असं नाहीये, लक्षात ठेवा. मग कुणी म्हणे यंत्राच्या साहाय्याने नाही पाहता येत, मंत्राच्या साहाय्याने नाही. मग काय करायचं? महाराज म्हणतात आहे तरी नेमकं कसं सांगा. महाराज म्हणतात आपल्याला जी देवाने इंद्रिय दिलेली आहेत, हा, त्या इंद्रियाच्या द्वारे त्या देवाला पाहता येत नाही, पाहता येत नाही. आता भौतिक सुधारणा झालेली आहे, भौतिक सुधारणा झालेली आहे. पूर्वीचा काळ बघा आणि आताचा काळ बघा. आता गर्भाशयातला मुलाचा फोटो काढता येतो बरं का. काय म्हणतात त्याला? सोनोग्राफी. याच्या अगोदर होती सोय नाही बरं का. बरं ते आत आहे कुठल्या रंगाचा हे कळत नाही बरं का. गोराय का काळा हे कळत नाही, मुलगा आहे का मुलगी हे कळत नाही, फक्त जीव आहे एवढंच कळतं बरं का. काय कळत नाही. पण कळण्याची उत्सुकता असते मायबापाला, घरच्या लोकांना. म्हणून जन्माला आल्या आल्या काय झालं पहिल्यांदा विचारतात, काय झालं म्हणून विचारतात. आणि ते जन्माला आल्यानंतर माणसं चेहरा पाहतात. कोण म्हणते आईसारखा आहे, कोण म्हणते बाबासारखा आहे, कोण म्हणते आजीसारखा आहे, कोण म्हणते आजासारखा आहे. याच्या पलीकडचंच असते ते बरं का. कल्पना केली जाते जन्माला आल्यानंतर. ज्यावेळी खरंच बालक जन्माला येतं ते कोणाच्या स्वभावावरती आहे कळत नाही, कल्पना केली जाते. म्हटलं जातं आईसारखं दिसतंय, बापासारखं दिसतंय, पण नाही बरं का. जर लहान बालकाच्या बाबतीत जर आपल्याला अंदाज करता येत नाही, जन्माला येणाऱ्या बालकाच्या बाबतीत जर अंदाज करता येत नाही, ज्याने हे निर्माण करून याच्यामध्ये जो बाबा लपलेला आहे त्याला कसं अनुमान करता येईल हो? त्याचं कसं तुम्ही अनुमान करणार? मग त्याचा अनुमान करता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही जरी त्याला या बुद्धीच्या इंद्रियाच्या द्वारे जरी त्याला जाणण्याचा प्रयत्न केला तरी आपली तिथपर्यंत इंद्रिय पोचत नाहीत, जात नाहीत. मग काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात एकच त्याला मनोनिया माप भक्ती केली, मनोनिया माप. मनोनियामा
माप, भक्ती केली का मन, वाचा अतीत तुझे हे स्वरूप. देवाचं स्वरूप अतीत म्हणजे पलीकडे, मनाच्या नाम बुद्धीच्या पलीकडे, वाणी नाम इंद्रियाच्या पलीकडे देव आहे. तिथपर्यंत बुद्धीही पोचत नाही आणि तिथपर्यंत इंद्रिय पण पोचत नाही. बरं का? आता गुळ आहे, कशाचा आहे तो? ऊसाचा. साखर कशाची आहे? हा. ऊसाचा रस कसा आहे? नाही, रंग मला विचारायचा आहे. नक्की नक्की. ऊसाच्या रसाला रंग नाहीये. आम्ही म्हणतो हिरवा, हिरवा नाहीये. तुम्ही निरीक्षण करा आणि मला सांगा पुन्हा. ऊसाच्या रसाला रंग नाहीये. ऊसाच्या रसाला जाडी, रुंदी, उंची काही नाही. बरं का? साखरेला, गुळाला रस एक जातीचा आणि त्याच्यापासून साखर आणि गुळ एका जातीचा. हे त्याचंच का दुसऱ्याचं कोणाचं आहे? पण प्रत्यक्ष जर पाहिलं गुळ आणि ऊसाचा रस, साखर आणि ऊसाचा रस पाहिलं तर जुळतं का? नाही जुळत. त्याला रंग नाही, याला रंग आहे. बरोबर आहे? एवढं लक्षात आलं? तुम्हाला लक्षात येण्याकरता सांगितलं का? ऊस तुमच्याकडे पिकतो, तुम्ही ऊसात राहताय, तुम्हाला त्यात रस आहे. ऊसाच्या रसाला गुढी आहे, गुळाला गुढी आहे. ऊसाच्या रसाला गुढी आहे, साखरेला गुढी आहे. पण ऊसाच्या रसाला आकार नाहीये, पण साखरेला आकार आहे, गुळाला आकार आहे. बरोबर आहे? तसं मूळ देवाला आकार नाहीये, त्याला रंग नाहीये, पण आकाराला आलेला मात्र त्याला आकार आहे, त्याला नाव आहे. जो आकाराला आला नाही तोही गोडच आहे, आणि जो आकाराला आला तोही गोडच आहे. साखरही गोडच आहे आणि रसही गोडच आहे. त्याला आकार नाही, याला आकार आहे. मग सर्वसामान्य लोकाला गुळ कळतो का साखर कळते का रस कळतो? गुळ आणि साखर कळते, रस कळत नाही. रस आणून दुधाच्या भांड्यात टाकून चहा करता येत नाही. काय तो परवा दिवशी खिरीचाच प्रसाद आहे ना? किती क्विंटलचे? त्याला किती रस लागेल सांगा, आणून द्यायची जबाबदारी माझ्याकडे. ऊसाचा रस, ऊसाचा रस टाकून खीर करता येत नाही. ऊसाचा रस टाकून चहा करता येत नाही. ऊसाचा रस टाकून जिलेबी करता येत नाही. त्याला आकाराला आणल्याशिवाय करता येत नाही. ऊसाचा रस म्हणजे निर्गुण निराकार देव, आणि गुळ आणि साखर म्हणजे सगुण साकार उपार देव. मामा तुम्हाला गुळ कळतो, साखर करते, रस कळत नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, मूळ जो देव आहे तो कळत नाही. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. लक्षात आलं ना? तुमच्या लक्षात यावं अशी माझी इच्छा आहे. बरं काय? एवढंच. कारण एवढ्या अठ्ठासाना मी इथं यायचं आणि तुम्हाला सांगायचं, आणि महाराज लोकांनी म्हण काय महाराजांनी सांगितलं का नाही, डोक्याच्या वरून गेलं असं घडू नये. काहीतरी कळावं. नाही काही कळालं तरी एवढं तरी कळालं, ह्या महाराजाला काहीतरी लोकाला सांगता येतं, एवढं तरी कळालं तर पुष्कळ. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, कीर्तन हे परिवर्तन करण्याचं साधन आहे, मनोरंजन करण्याचं साधन नाहीये. आपल्या जीवनामध्ये काहीतरी विचारातून परिवर्तन घडलं पाहिजे. बरं, कळा पाहिजे, देव कळा पाहिजे. भेटेल तेव्हा भेटेल, प्राप्त होईल तेव्हा प्राप्त होईल. आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये देव भेटावे अशी इच्छा कोणाला नाहीये, इच्छा नाहीये. पण इच्छा जेव्हा होईल तेव्हा होईल, पण कमीत कमी देव कळावा तरी ना. मनुष्य म्हणून जन्माला आलोय, त्या देवाच्या सत्तेवरती जगतो, त्या देवानी जन्माला घातलं. कमीत कमी ते देव आहे कसा एवढं तरी कळलं तरी पुष्कळ आहे. बरं, अनुभव येईल तेव्हा येईल.
म्हणून संत महात्मे समाजाला सांगतात, त्याला शास्त्रामध्ये भाषा आहे, फक्त वापरून जातो, विस्तार करत नाही. इंद्रिय अगोचर आहे परमात्मा. इंद्रिय अगोचर म्हणजे इंद्रियाच्या पलीकडे आहे. इंद्रियाच्या द्वारे देवाला जाणता येत नाही. पण संतांची तळमळ आहे, देव सर्वांना कळला पाहिजे, देव सर्वांना प्राप्त झाला पाहिजे. मग काय करावं? म्हणून या, म्हणून बरं. आईला इच्छा आहे बालकाने काहीतरी खाल्लं पाहिजे, मग ती काय करते? भात आणि दूध कालवते. किती कालवते? दोन्ही एकरूप करते. दूध दूध राहत नाही आणि भात भात एक राहत नाही. एवढं ते कालून मऊ करते, मऊ करते. ते बालकाच्या तोंडात घातलं, त्या बालकाने गिळलं तरी ते त्याला पचता यावं. का? चावायला त्याला दात नाहीत. चावण्याकरता त्याला दात नाहीत. दात नाहीत म्हणून घालायचं बंद केलं तर ते जगणार नाही. दात नाही म्हणून घालायचं बंद केलं तर जगणार नाहीत. जगलं तर पाहिजे, आणि जगलं पाहिजे. मग जगण्याकरता काय केलं पाहिजे? आम्ही तुम्ही जे खातो तेच त्याला खाऊ घालायचं आहे. आम्हाला नुसता फोडणी टाकून वरच्यावर तांदूळ काढले तरी चालतात, पण त्याला चालत नाही बरं का. मऊ भात करावा लागेल, आणि तो चांगल्या दुधामध्ये बिगर पाण्याच्या आकडी दुधात तो कालवावा आणि एकरूप करावा. त्याने गिळला तरी तो पचावा. हे कोण काम करतं? कोणाकरता करते? तेच संत जगा करता करतात. ऐशी कळवयाची जाती करी लावावी नाती, ऐशी कळवयाची जाती, ऐशी कळवयाची जाती. ऐशी कळवयाची जाती करी लावावी न प्रीती. जो आईचा स्वभाव आहे तोच स्वभाव संतांचा आहे बर का. आई मुलाकरता प्रयत्न करते, संत जगाकरता प्रयत्न करतात. हे जगाला कळावं, किंबहुना हे जगाला पचावं. पचावं, अजीर्ण होऊ नये. अजीर्ण झालं तर माणसं पुन्हा खात नाहीत बरं का, पुन्हा खात नाहीत. काही नाही कळलं की लोक म्हणतात हे काय आजचं कीर्तन कळल्यासारखं नाही, या कीर्तनाला आज यश नाही. जे कळण्यासारखं आहे त्या कीर्तनाला येऊ. बरोबर आहे. जे पचत नाही ते न खाल्लेलं बरं, जे पचतं ते खावं. म्हणून समाजाला ते पचलं पाहिजे, त्याच्या गळी उतरलं पाहिजे, समाजाला हे कळलं पाहिजे. म्हणून संतांनी विचार केला, ह्याला पर्याय. अधिकार सर्वांचा नाहीये, आणि अधिकार सर्वांचा नसल्यामुळं ज्याच्यामध्ये अधिकार सर्वांचा आहे अशी भक्ती आहे. म्हणून आम्ही त्या भक्तीचा स्वीकार केला. म्हणून या माप भक्ती केली. म्हणून आम्ही त्या देवापर्यंत पोचण्याकरता, त्या देवाला जाणण्याकरता आम्ही भक्तीचा स्वीकार केला. सर्वांना त्या भक्तीचा स्वीकार करता येतो. भक्तिपंत बहु
भक्ती पंत बहु सोपा. या भक्तीच्या साधनाच्या द्वारे त्याला आपलंस करता येतं. शब्द वापरला माप. भक्तीची या मापे बर का. मनोनिया माप. भक्ती केली. माप म्हणजे साधन. भक्ती या साधनाच्या द्वारे त्या देवाला आपलंस करता येतं. कोणाला पण करता येतं. भक्तीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. फार मोठं सामर्थ्य आहे. हा, इतकं सामर्थ्य आहे. इतकं सामर्थ्य आहे. तुम्हाला जसा देव हवा तसा देव तुम्हाला करता येतो भक्तीच्या बळाने. भक्तीच्या बळाने वर. जैसा केला तैसा होय. धावे सोय धरोनी. हा, भक्तीमध्ये सामर्थ्य आहे. जशी तुम्ही इच्छा करावी तसा देव प्रगट होतो. लक्षात ठेवा. जशी इच्छा कराल तशी भक्ताने बर का. तशी भक्ती ही भक्तीचं साधन आहे. हा, जी भक्ताची इच्छा असेल ती, आणि त्या भक्ताच्या इच्छेनुसार तो परमात्मा प्रगट होऊ शकतो. एवढं सामर्थ्य. होय भक्ती केला जैसा होय. काय पूर्वी धरालती इच्छा. पुष्कळ प्रमाणात. ज्याने ज्याने जैसे द्यावे तैसे व्हावे कृपाळे. हे भक्तीमध्ये सामर्थ्य का. भक्ती या शब्दाचा अर्थ काय हो. तर शब्द वापरला मनोनिया माप. भक्ती केली. भक्ती म्हणजे देवाविषयी असलेलं प्रेम. देवाविषयी असलेला भाव. त्याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. फार मोठी शक्ती आहे. त्या शक्तीच्या बळाने जो देव इंद्रियाच्या द्वारे जाणता येत नाही त्याला इंद्रिय गोचर करता येतं. एवढं सामर्थ्य आहे. बळ आहे त्याच्यामध्ये. फार मोठं बळ आहे बरं का. तुकोबारांनी दृष्टांत दिलाय. अनुभवातला दृष्टांत दिलाय बरं. तुकोबारा म्हणतात एका गावामध्ये एक पैलवान होता. पैलवान. त्याची प्रसिद्धी फार होती. त्याने अनेकांना माती चारली होती बरं का. त्याला कोणीही हरवलेलं नव्हतं. असा पैलवान. आणि कुस्त्या त्यांनी जिंकल्या होत्या. भल्या भल्यानं हरवलेलं होतं. पण योगायोगाने त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही कालाने मुलगा झाला. त्या पैलवानाचं नाव कोणी घेत नव्हतं बरं का. बळ त्याचं तेवढं होतं हो. पण तुकोबारे म्हणतात तो पैलवान
मुलगा झाला आणि त्या मुलाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण झालं? मोह. आता तो पैलवान घरातून बाहेर निघाला. त्या पैलवानाने धोतर नेसलेलं होतं. एवढा मोठा पैलवान आणि ते 2 वर्षाचं बालक रांगत 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 आलं कुठं? दरवाजाच्या जवळ. सांगितलं, बाबा बाहेर जायचं नाही. आडवं झालं बरं का ते. नुसतं आडवं झालं नाही, तुकोबारे म्हणतात त्या बापाच्या धोत्राचा पदर त्यांनी धरला. पदर त्यांनी धरला. आता एवढं लहान 2 वर्षाचं बालक, एवढ्या एवढ्या भल्याना त्यांनी माती चारली, पाट लावली. त्या 2 वर्षाच्या बालकाला बाजूला करायला शक्ती त्याच्याजवळ नव्हती का? महाराज म्हणले, चालली नाही. पदरी गाली फिरा, पदरी गाली फिरा, पदरी गाली फिरा. आप निर्मळता निर्माळा, बाप निर्भयाचा बाप निर्भयाचा बाळा बाळा. पदरी घाली पिळा. बापाने एक पाय बाहेर टाकला होता आणि एक पाय आत होता. मुलाने धोत्राचा पदर धरल्यावर आतला पाय बाहेर आला नाही, बाहेरचा आत आला. त्या मुलाच्या प्रेमापुढं मोहापुढं त्याला जाता आलं नाही. 2 वर्षाच्या बालकाला जर एवढा मोठा पैलवान जर बाजूला करू शकत नाही, तर तुकोबाराय म्हणतात असा निर्गुण निराकार असलेला परमात्मा, इंद्रियांना आगुर असलेला परमात्मा मात्र प्रेमाने मात्र तो आपलासा करता येतो. त्याला म्हणतात भक्ती. म्हणून या माप भक्ती केली. एवढं भक्तीमध्ये सामर्थ्य बरं का. म्हणजे त्या भक्तीच्या बळाने तो दिसत नाही पण त्याला आकाराला आणता येतं. एवढं बळच त्याच्यामध्ये आहे, एवढं बळच आहे. हे भक्तीचं सामर्थ्य आहे. मी नेहमी दृष्टांत देत असतो. सर्व शक्ती एकत्र केल्यानंतर बळ कसं निर्माण होत. आता ही दिवे लागलेत, लाईट लागलेत. ही लाईट कशापासून तयार झाली? पाण्यापासून. बरोबर आहे. मग प्रत्येकाच्या घरात पाण्याचे हंडे भरलेत, सिंटॅक्स भरले. कशाला कनेक्शन घेता? घरातल्या घरातच जोडा ना. प्रत्येकाच्या घरात मोठे मोठे टँक आहेत ते. बिल येणार नाही ना. पण त्या पाण्याला एकत्र करावं लागतं. पाण्याला एकत्र करावं लागतं आणि एकत्र करून त्याला विशिष्ट उंचीवरून खाली सोडावं लागतं. आणि विशिष्ट उंचीवरून खाली सोडल्यानंतर त्याच पाण्यामध्ये अशी शक्ती निर्माण होते. त्याच शक्तीला म्हणतात विद्युत. पण असे किती टँक एकत्र करावे लागतात. एका गजबरवाडीचे सिंटॅक्स एकत्र करून भागायचं नाही बरं का. जेवढं पावसाळ्यामध्ये पाणी येतं तेवढ्या पावसाचं पाणी एका कुठंतरी धरणामध्ये अडवावं लागतं. ते बघून या कुठं? कोयनेला जाऊन. पाण्याला अडवल्यानंतर त्या पाण्यातून एक शक्ती निर्माण होते. त्याच शक्तीला काय म्हणतात? विद्युत.
हा, तसं भक्तीचं सामर्थ्य आहे बरं. त्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे. हा, जो परमात्मा इंद्रिय अगोचर आहे, पण इंद्रियाच्या द्वारे त्याला पाहता येतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात सर्वांना देव आपलासा करता यावा, त्या देवाची भक्ती करता यावी. म्हणून आम्ही काय केलं, म्हणून या माप भक्ती केली. तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही सांगताय बरोबर आहे, म्हणून तुम्ही भक्तीचा स्वीकार केला, पण भक्ती सोडून बरीच साधनं आहेत ना, बरीच साधनं आहेत. त्या साधनाची काय कथा, ती साधनं उपयोगाला येणार नाहीत. तुम्ही भक्ती 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 भक्तीच गुणगान गायला लागला, इतर साधनाला काय किंमत नाही का? महाराज म्हणतात हा, भक्तीमध्ये जे सामर्थ्य आहे ते इतर साधनामध्ये नाही आहे. ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. भक्तीची या मापे मोजितो अनंता, म्हणून या माप भक्ती केली. महाराज तुम्ही भक्तीचं एवढं वर्णन करायला लागलाय, भक्ती या भौतिक युगाचा विचार केला तुम्ही? भौतिक युगामध्ये एवढी साधनं झालीत, माणसं चंद्रावरती चालले. कुठं चाललेत? चंद्रावरती चालले, तरी अजून तुम्ही लोकाला भक्तीच करा म्हणून सांगताय. हा, एवढी प्रगती झालेली आहे, एवढी प्रगती झालेली आहे. किती प्रगती झालेली आहे? आज काय पाकिस्तानमध्ये युद्ध चाललंय ते घरात बसून बघता येतं का? आणि तुम्ही अजून लोकाला कंबरा बांधून भक्तीच करा म्हणून सांगताय का? आता किती तुम्ही गुणगान त्या भक्तीचं गाणार? एवढी आज प्रगती झालेली आहे, एवढी प्रगती झालेली आहे, एवढी भौतिक साधनं आहेत. त्या भौतिक साधनाचा काय वापर याच्याकरता होणार नाही. महाराज म्हणतात भौतिक साधनाच्या द्वारे देव जाणला जात नाही. इतरांनी तत्वता न मोजवे. इतर साधनांनी काय, ही भौतिक साधन आहे म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, परमात्मा अभौतिक आहे आणि साधन भौतिक आहे. भौतिक साधनाच्या द्वारे अभौतिक परमात्म्याला जाणता येत नाही. भौतिक साधनाने भौतिकता जाणली जाते, अभौतिक असणारा परमात्मा त्याला जाणता येत नाही. तिथपर्यंत ती साधनं पोचत नाहीत, बरं पोचत नाही. काही लोकांनी विचार केला, आज आळंदीला ज्ञानोबरांची संजीवन समाधी,
कुठल्या मार्गाने गेले तिथं दरवाजा आहे तिथं बरं का. मग काही वैज्ञानिकांना वाटलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तिथं आहेत अजून, आम्हाला बघायचे आहेत, आम्हाला बघायचे आहेत म्हणजे सोडता येणार नाही. आम्हाला सोडू नका, आमच्याकडे यंत्र आहे, आम्ही यंत्राच्या द्वारे आतलं शूटिंग करू, आतलं शूटिंग करू. त्या यंत्राच्या द्वारे ते जाणता येत नाही. का जाणता येत नाही? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा, ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा आहे. कैवल्य म्हणजे काय? कैवल्य म्हणजे काय? कोणाचं नाव नव्हे बरं का. कैवल्य म्हणजे साक्षात परब्रह्म. आणि ते कैवल्य ज्ञानोबांच्या रूपाने प्रगट झालेला आहे. पुतळा तो कॅमेऱ्यामध्ये शूटिंग होत नाही. आणि कॅमेऱ्यामध्ये जर शूटिंग झालं असतं तर कीर्तन बंद पडली असती. त्याचं चित्रीकरण करता येत नाही. त्याचं चित्रीकरण करता येत नाही. भौतिक साधन आहे पण त्याचं चित्रीकरण करता येत नाही. मग भौतिक साधन कोणतं उपयोगी पडत नाही. म्हणून शास्त्राने फार त्याचा विचार बारकावा मांडलाय बरं का. आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार करा. आज बरेच व्यवहार आमच्या तुमच्या जीवनातले भौतिक साधनाच्या द्वारे चालतात. भौतिक साधनाच्या द्वारे चालतात. फार फार प्रगती अलीकडे झालेली आहे. आज आपला व्यवहार चाललेला आहे. आज म्हशीनं दूध किती दिली मोजलं जातं. कशामध्ये? लिटरमध्ये. ऊस किती टन झाला मोजला जातो. कशामध्ये? किलोमध्ये. तुमच्या शरीरामध्ये शुगर वाढली जाते, मोजली जाते. कशामध्ये? ते तो किलोग्राम चालत नाही, लिटरही चालत नाही. बीपी वाढला मोजला जातो. कशाने मोजला जातो? प्रत्येक साधन भिन्न भिन्न आहे. शरीरात ताप आला मोजला जातो, थर्मामीटर. बरोबर आहे. प्रत्येक साधन भिन्न आहे. शरीराची उंची मोजली जाते. बायोडेटामध्ये 5 फूट 3 इंच आहे मुलगा. मुलगी 5 फूट 2 इंच आहे. मग चालतंय बरं का. 1 इंचाचा फरक आहे. मुलगा 5 फूट 2 इंच आहे, मुलगी 5 फूट 7 इंच आहे. चालेल? नाही. उंची मोजली जाते, रुंदी मोजली जाते, सगळं मोजलं जातं बरं का. किंबहुना वय मोजलं जातं. वय कशावरून मोजलं जातं? कोणत्या सालामध्ये जन्माला आला, कोणत्या सालामध्ये जन्माला आला त्याच्यावरून. 1975चा जन्म आहे. आता 2025 म्हणजे वय किती झालं? 50. वय मोजलं जातं. उंची मोजली जाते. किती प्रवास केला किलोमीटर मध्ये मोजलं जातं. ही सगळी साधनं आहेत मोजण्याची. मग यातलं कुठलं साधन देवाला मोजायला उपयोगी पडतं का? का? इतराने तत्वता न मोजवे. जेवढी म्हणून भौतिक साधन आहेत त्या भौतिक साधनाच्या द्वारे आज मोजमाप केलं जात नाही. आमच्या तुमच्या शरीराचं मोजमाप केलं जातं, वयाचं मोजमाप केलं जातं. त्याला काळाचं माप म्हणतात. आमच्या तुमच्या देशाचं माप केलं जातं. तुम्ही कुठं राहता? बेळगाव जिल्ह्यात, निपाणी तालुक्यात. बरोबर आहे ना? कर्नाटकात येते ना? बेळगाव जिल्हा, निपाणी तालुका, गजबरवाडी. किती वार्डमध्ये? 7व्या वार्डामध्ये. किती नंबर घर? त्या घरातली किती नंबर खोली? हे मोजमाप आहे. मोजमाप आहे बरं. म्हणजे आम्ही तुम्ही आज कुठं राहतो? भारत देशामध्ये राहतो. देशाचं माप आहे. अमुक अमुक वय आहे.
कालाचं माप आहे, हे मापच आहे बरं का, वस्तूचं माप आहे. महाराज म्हणतात ही सगळी मापच आहे, भौतिक माप आहेत. या भौतिक मापाने देवाला मोजता येत नाही. देवाला मोजता येत नाही. देव कुठल्या देशात राहतो? देव कुठल्या देशात राहतो? सर्व देशामध्ये राहतो देव. सर्व देशामध्ये राहतो देव. देव कोणत्या कालात आहे? आज आहे, काल नव्हता, परवा नाही, असं आहे? कालही देव आहे, आजही देव आहे आणि उद्याही देव आहे. कालाचं माप नाही त्याला. देशाचं माप, सर्व देशामध्ये देव आहे. कालाचं माप नाही. कोणत्या वस्तू देव नाही, सगळ्या वस्तूत देव आहे. म्हणून कालाच्या मापाने, देशाच्या मापाने, वस्तूच्या मापाने देवाला मोजता येत नाही. देश काल वस्तू भेद मावळला, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वासार, आत्मा निर्वाळला विश्वासार. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. भौतिक साधनाच्या द्वारे देव मोजता येत नाही. आपल्याला एक कथा भाग आहे, त्या संत नरहरी सोनार महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांनी पांडुरंगाच्या कंबरेचं माप घेतलं कडदोरा करण्याकरता. बरं का, फक्त मला माप सांगणार आहे, मी कथा सांगणार नाही. त्यांनी ठरलं होतं देवाचं तोंड बघायचं. ते शिवभक्त होते आणि शिवभक्त असल्यावर ते म्हणजे मी विष्णूचं तोंड बघत नाही. काही लोक वैतागून म्हणतात मी तोंड देवाचं बघत नाही, तो भाग वेगळा. त्यांची एकनिष्ठता होती. मग त्या सावकारांनी त्या पांडुरंगाला नवस केलं होतं की कडदोरा करतो. बरं का, बरेच लोक नवस करतात. लाखो रुपयाचे सोन्याचे दागिने देवाला देतात. 20-20 लाखाचा सोन्याचा किरीट देतात माणसं. मग त्यांनी पांडुरंगाच्या जवळ ते राहायला होते. म्हणले महाराज, म्हणले कडदोरा करायचा आहे. म्हणजे मी देवळात येत नाही, मी त्याला बघत नाही, म्हणजे डोळे बांधूया. डोळे बांधून आत गेले, कंबरेचं माप घेतलं आणि माप घेऊन
आले आणि कडदोरा तयार केला आणि तयार केल्यानंतर पुन्हा लावायला गेला, कंबर मोठी आणि कडदोरा कमी. परत आले, काय परत आल्यानंतर त्याने आणखी कडदोरा वाढवला, आणखी लावायला गेले, कंबर कमी, कडदोरा वाढला. हा एकदा तो कंबर मोठी व्हायची, एकदा कंबर लहान व्हायची, एकदा मोठी व्हायची, एकदा कंबर व्हायची. त्यांचं काय केलं तर ते माप जुळे ना, बरं माप जुळे ना. एकदा कंबराला हात लावला की त्या भगवंताची कंबर लागायची आणि एकदा कंबराला हात लागला की पिंड लागायची. हा पिंड लागली की पट्टी काढायची, पुन्हा कंबर दिसायची, कंबर दिसली की पुन्हा पट्टी बांधायची. हा शेवटी त्यांनी माप घेता घेता त्यांच्या लक्षात आलं, मी ज्याचं मोजमापच करता येत नाही त्याचं माप घेणारा मी कोण, असा तो परमात्मा व्यापक आहे असा त्यांना अनुभव आला. बरं का, तात्पर्य काय, इतराने तत्वता न मोजवे. भक्तीच्या द्वारेच त्याला मोजता येतं. भौतिक साधनाच्या द्वारे जेवढी जगामध्ये भौतिक साधन आहेत ती केवळ आमच्या तुमच्या उदरनिर्वाह करतायत. सोयी केल्या. पंढरपूरला पूर्वी पायी जायला इथून किती दिवस लागत होते, आता किती तास लागतात? जायला 3 तास, यायला 3 तास. ही भौतिक प्रगती आहे बरं, भौतिक. 7 दिवस चालून सुद्धा तुम्ही पंढरपूरला जात होता, आता 6 तासामध्ये देवाला तुम्ही जाऊन परत येताय. 7 दिवस चालून सुद्धा तुम्हाला जाऊन सुद्धा देव दिसला नाही आणि 6 तासामध्ये जाऊन बघून आला तरी देव दिसला नाही. यात काय फरक पडलाय? यात काय फरक नाही, फक्त वेळ वाचला. बरोबर आहे. पूर्वी पुरण लाटायला ती उकडायचं हरभऱ्याची डाळ, त्याच्याकरता पहाटे उठायला लागायचं. पहाटे उठायचं, लगेच मी चूल पेटवायची. चूल पेटवायची म्हणजे ती पेटायची नाही, त्याचा धूर व्हायचा. ते धूर झाला की डोळ्यात जायचा आणि आपोआप आपलं शुद्ध व्हायचं. बरं का, पाणी नाका डोळ्यातून पाणी आलं की सर्दी व्हावी अधून मधून माणसाला. बरं का, चांगलं असतंय, घाण निघून जाते शरीरातली, असं डॉक्टरांचं मत आहे. ज्याला सर्दी होत नाही ना, चांगला नाही, वर्षातून एकदा तरी सर्दी व्हावी म्हणजे घाण निघून जाते. बरं का, फिल्टर होत आहे, फिल्टर. मग तुम्ही जर चूल पेटवत असताना नाका डोळ्यातून धूर आला ना, ते चांगलं आहे, आरोग्याला वाईट नाही, लक्षात ठेवा. एवढं पेटवायचं. ती शिजवायची, शिजवल्यानंतर ती वरुटा पाटा याच्यावरती ती बारीक करायची. करता करता बाईची कंबर जायची. सकाळी 5 वाजल्यापासून पोळ्याचा कार्यक्रम सुरू, दुपारी 2 वाजता पोळ्या व्हायच्या. आता 1 तासात सगळा कार्यक्रम कंप्लीट. बरोबर आहे का? प्रगती झाली. पण एवढा 6 तास करून पोळ्या खाल्ल्यानंतर जो आनंद होता आणि 1 तास करून पोळ्या खाल्ल्यात काय फरक काय? पोळी तीच आहे. आता मशीनवरती गेली तरी चावूनच खावी लागते आणि अशा पद्धती केली तरी चावून खावी का आपाप आत उतरते. प्रगती झाली, वेळ वाचवता आला. भौतिक साधनाच्या द्वारे आपल्याला वेळ वाचवता येतो, लवकर जाता येतो. पण जे मुख्य साध्य आहे ते साध्य प्राप्त करता येत नाही, त्याला अभौतिकच साधन लागतं. आणि ते साधन जर कोणतं असेल तर तुकोबाराय म्हणतात भक्ती. इतरांनी तत्वता न मोजवे. म्हणून भक्तीचाच आम्ही विचार केला. आणखी तुकोबाराने विचारलं, महाराज भौतिक साधनाच्या द्वारे देव जाणता येत नाही, पण काही परमार्थात साधना आहेत ना, त्या साधनाच्या तरी जाणता येतो का? महाराज म्हणतात त्याही साधनाच्या द्वारे देव जाणता येत नाही. ही साधनाची यादी दिल्या, योग, याग, तपे, देहाची या योगे, ज्ञानाची या लागे, न सापडशी भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ आला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये राहिलेल्या 2 चरणाचा विचार वेळेत पूर्ण करू. आज द्वादशी आहे बरं का, आणि द्वादशी असल्यामुळं आरती झाल्यानंतर आपल्याला क्षीरापत करायची आहे. हा विधी आपल्या संप्रदायातला. द्वादशीला क्षीरापत केली पाहिजे. तेव्हा सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवायची आहे आणि मुखाने भगवंताचं
नाम घ्यायचं आहे. आ करायच्या आधी तुम्हाला मोकळं करणार आहे बरं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. तिचिया मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. शब्द वापरलाय काय? अनंता आणि मोजितो. ज्याला मोजमाप करता येत नाही त्याला म्हणतात अनंत आणि म्हणतात मोजितो बरं का. आतापर्यंत ज्याचं मोजमाप कुणालाच करता आलं नाही म्हणून तर त्याला अनंत म्हटलंय. अंतच लागला नाही त्याचा. आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याला मोजतो. कशाने मोजता येतं? भौतिक साधनाने मोजता येत नाही. तसं काही पारमार्थिक साधन आहे त्या साधनाने मोजता येत नाही. फक्त त्याला भक्तीनेच मोजता येतं बरं. हे भक्तीचं विशेषत्व आहे. म्हणून इतराने तत्वता न मोजवी. इतर म्हणजे कोणती? त्याच्याकरता यादी दिली मिळणार नाही. योग, याग, तपे, देहाची योगे, ज्ञानाची लागे न सापडशी, म्हणून या माप भक्ती केली. योग, योग कशाला म्हणतात? रामदेव बाबाजी शिकवतात तोच योग ना. एकदा ही नागपुडी दाबायची, एकदा ही दाबायची, एकदा दोन्ही दाबायच्या. योग साधन आहे बरं का. आणि त्या योग साधनेच्या द्वारे, साधन आहे फार मोठी साधन आहे ती योगाची. आणि त्या योगाच्या बळाने देवाला जाणता येतं. पण त्या योगामध्ये एक अडचण आहे. काय अडचण आहे? योग साधना तुम्ही जर करायला प्रवृत्त झाला तर योग साधना करणाऱ्याला सिद्धी प्राप्त होतात. काय प्राप्त होतात? सिद्धी. आणि सिद्धी प्राप्त झाली की मनुष्य प्रसिद्धीच्या मागं लागतो. आणि प्रसिद्धीच्या मागं लागला की देवापासून दुरावला जातो. योगा अभ्यासी सिद्धी उरोदी ताती वाटावू. योग करण्याने सिद्धी. काय सिद्धी प्राप्त होते? मला इथून कोगनोळीत चालत जावं लागत नाही. डोळे झाकलं ध्यान केलं की कोगनोळीत. पेट्रोल लागत नाही, गाडी लागत नाही, चालावं लागत नाही. पाण्यावर चालता येतं बरं का. तुमच्या घरात दार बंद केलं तरी घरात प्रवेश करता येतो मुंगीच्या रूपाने. या सिद्धी आहेत बरं का अशा. अशी सिद्धी लागली की लोक म्हणतात अरे महाराजांना सिद्ध्या फार प्राप्त आहेत. मग काय होतं? रांगा लागतात हो महाराजांच्या दर्शनाला, महाराजांच्या भेटीला. महाराजाला साधना करायला वेळ मिळत नाही. देवरायला बाजूला लोकांचा एवढा शिष्य समुदाय निर्माण होतो. तेवढं तर एवढे माझे शिष्य 5 लाख, माझे 10 लाख. एवढी प्रसिद्धी वाढते. पण परिणाम देवाला प्राप्त करण्याची पुढची साधना थांबते. हा सिद्धीतला दोष आहे बरं का योगातला. योग सिद्धी रोधिता ती वाटावू. म्हणून योग इतरांनी, या योगाने देवापर्यंत जाता येत नाही. योग, याग म्हणजे यज्ञाधिक क्रिया. यज्ञाधिक क्रिया केली की स्वर्गाला जाता येतं. स्वर्गाला गेलं की इंद्र होता येतं. इंद्र झालं की आंघोळ करावी लागत नाही. का देह सुगंधी मिळतो. पावडर लावावी लागत नाही, साबण लावावा लागत नाही, शेंट वापरावा लागत नाही. चांगलं आहे का? चहा प्यावा लागत नाही, आंबरस मिळत नाही. अमृत सगळं भोगच हो. इच्छेप्रमाणे भोग. यज्ञाधिक क्रिया केल्यानंतर स्वर्गाची प्राप्ती होते. एवढे भोग प्राप्त होतात आणि ते भोग आडवे येतात देवाला जाणण्याकरता. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती.
म्हणजे यज्ञादी कार्याने एवढे भोग निर्माण होतात, हा त्याला देवाची आठवणच राहत नाही, देव जाणावाई इच्छा शिल्लक राहत नाही, म्हणून ते भोग आडवे येतात. आता प्रतिबंध आहे. इतराने तत्वता न मोजवे योग याग तपे. तप केलं, तपामध्ये सामर्थ्य आहे. वाचा सिद्धी, वाचा सिद्धी. मी जे म्हणल ते तुमच्या जीवनामध्ये होतं, जे म्हणल ते तपाचं सामर्थ्य बरं का. पण महाराज म्हणतात तपश्चर्या कार्याने सिद्धी प्राप्त होतात, वाचा सिद्धी प्राप्त होते, पण विकाराला ताब्यात ठेवता येत नाही. विकाराला ताब्यात ठेवता येत नाही. एकाने तपश्चर्या केली आणि दुपारच्या वेळेला भिक्षा मागायला निघाला होता, आणि भिक्षा मागायला जाता जाता वडाच्या झाडाखालून निघाला, आणि त्या झाडावरती घार बसली होती, आणि त्या घारीने बरोबर हा जायला आणि त्याच्या अंगावरती विष्ठा टाकायला. विष्ठा टाकल्याबरोबर याने क्रोधाच्या भरात डोळे लाल केल्याबरोबर घार जळून खाक झाली. बरं का, जळून खाक झाली. पुन्हा गेला, आंघोळ केला, पुन्हा भिक्षा मागण्याकरता आला, आणि एका साध्वी स्त्रीच्या दारामध्ये गेला. ओम भवंती भिक्षांदी. ती पतिव्रता होती, आपल्या पतीची सेवा करत होती काया वाचा मनाने, आणि पतीची सेवा करत असताना अतिथी मागाय गेला. थोडासा विलंब झाला बरं का, 1 मिनिटाचा. त्याला वाटलं मी दारात गेल्याबरोबर यांनी भिक्षा वाढायला पाहिजे, 1 मिनिटाचा उशीर झाला. ती भिक्षा वाढण्याकरता आली. भिक्षा वाढण्याकरता आल्यानंतर तिने त्या तपश्चर्याने डोळे मोठे केले. डोळे मोठे केल्यावरती म्हटली, महाराज मी काय आकाशातली घार नव्हे, मी काय आकाशातली घार नव्हे. तो म्हणला, हे बाई तुला कसं कळालं? म्हणजे मला पतीची सेवा करून कळालं. तू डोंगरामध्ये तपश्चर्या करून जे तुला प्राप्त झालं ना, ते मला पतीची सेवा करून प्राप्त करालं. तसं तपश्चर्या करून जे प्राप्त होत नाही ते भक्तीने प्राप्त होतं. तपे करिता काम क्रोध खवळते, इतराने तत्वता न मोजवे. तपश्चर्या करणाऱ्या माणसाला क्रोध फार वर का, भयंकर क्रोध, त्याच्यासारखा अग्नीच बरा. अग्नी बरा लक्षात ठेवा. विश्वामित्र बघा ना, एका तपश्चर्याचं जीवन पहा, फार क्रोध हो, आणि त्या क्रोधाचा परिणाम पुढची साधना थांबते. योग याग तपे देहाची या योगे. त्या देहाच्याच योगाने ही साधना करावी लागते. हा देह जरी आपण पाहिला, इथं देहाच्या योगी अशी संगती लावली जाते. दिव्य देह प्राप्त झाला. दिव्य देह जरी प्राप्त झाला तरी दिव्य देहाने सुद्धा देव प्राप्त होत नाही. बरं का. मग त्याच्या पुढे साधन सांगितलं, ज्ञानाची या लागे न सापडशी. ज्ञान झालं. काय ज्ञान झालं? विवेक, वैराग्य, समाधी, शक्य, संपत्ती, अधिकारा प्राप्त केला. गुरूंच्याकडे गेला आणि त्याला ब्रह्मज्ञान झालं. मीच ज्ञानी, माझ्यासारखा ज्ञानी ह्या परिसरात कोणी नाही. काय परिणाम? काय ज्ञानापुढं अभिमान आला, आणि अभिमान आला की पुढचे दरवाजे थांबले. नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते. ज्ञान झालं की अभिमान येतो, आणि अभिमान झाला की त्याला देव प्राप्त होत नाही. म्हणून महाराज मग इतराने तत्वता न मोजवे. मग काय करायचं त्याच्याकरता महाराज म्हणतात, आम्ही योगही केला नाही, आम्ही तपही केलं नाही, आम्ही यज्ञही केला नाही, आम्ही ज्ञानही मिळवलं नाही, आम्ही फक्त देवाची भक्ती केली, आणि ती अशी भक्ती केली भोळ्या भावाने केली, शुद्ध भावाने केली, आणि परिणाम आम्हाला तो देव प्राप्त झाला. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा.
घ्यावीजी केशवा करीतो आईशी घ्यावीजी केशवा करीतो आईशी भक्तीची या मागे मोहितो आनंदा भक्तीची या मागे मोहितो आनंदा केशवा इतराने तत्वता नमोदवे इतराने तत्वता नमोदवे भक्तीची या मागे मोहितो आनंदा भक्तीची या मागे मोहितो आनंदा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकामणी आम्ही भोया भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐशी भक्ती सर्वांना करता येते फक्त ती शुद्ध भावाने करावी बर का भोया भावे सेवा भोळा कोणाला म्हणतात ज्याचं चित्त निष्कपट आहे त्याला म्हणतात भोळा ह्या बोटावरचं त्या बोटावरचं करतो त्याला भोळा म्हणत नाही त्याला भोळा म्हणत नाहीत हा ज्याचा भाव शुद्ध आहे सरळ अंतकरणाचा शुद्ध मनाचा निष्कपट असा भोळा भाव त्या भोळ्या भावाच्या सामर्थ्याने त्यालाच म्हणतात भक्ती आणि त्या भक्तीने देव आपलासा करता येतो इंद्रियाने मनाने बुद्धीने तिथपर्यंत जाता येत नाही पण त्यालाच मात्र प्रगट करता येतं बरं का एवढं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे महाराज म्हणतात म्हणून या माप म्हणून वर का तो आहे कसा मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे योग या गतपे देहाची या योगी ज्ञानाची या लागे न सापदशी तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐशी भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे वेळेची मर्यादा मनीमानशी घेऊन कैसा अभंगाचा भाव आपल्या समोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला त्या भगवंताकडे एवढंच मागायचं आहे तेव्हा खरंच अशी भक्ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला साध्य व्हावी ती प्राप्त व्हावी आणि त्या भक्तीच्याद्वारे तो आम्हाला देव प्राप्त व्हावा आणि तो कधी व्हावा याच जन्मात बरं का आयुष्य संपायच्या आधी आम्हाला त्या भगवंताचं खरंच एकदा स्वरूप आमच्या समोर प्रगट व्हावं एवढी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची आहे तत्पूर्वी एक विचार आपल्यासमोर मांडायचा आहे आतापर्यंत हा चाललेला आपला नामोत्सव ज्यांच्या मार्गदर्शनाने चालत होता असे आपले आबा वैकुंठवासी महादेव पाटील महाराज सांगावकर यांच्याच प्रेरणेतून या गावच्या उत्सवाला आरंभ झाला बरं का बरंच आबांनी ह्या गावाला वळण लावलं बरं का
बराच त्यांचा आयुष्याचा काळ त्यांनी इथं खर्च केला. प्रतिवर्षी येऊन त्यांना मार्गदर्शन करणं, कार्यक्रमात काय कमी जास्त असेल तर सहाय्य करणं, वेळोवेळी सांगणं, असं आव्हानी या गावाकरता केलेले कार्य आहे. त्यांच्या जीवनातले कार्य आहे. त्याच्याकरता त्यांनी आयुष्य खर्च केलं, गावाकरता खर्च केलं. तसं याही गावाकरता आबांचं योगदान बरंच आहे. पण यावर्षी आबा नाहीत बरं का त्यांचं आयुष्य संपलं. जसं आमचे तीर्थरूप वडील काजवे महाराज निघून गेले आणि त्यांचं वार्षिक पुण्यस्मरण झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आबा गेले बरं का. आबांनी सांगितलं होतं मी प्रत्येक मासिक कीर्तनाला येणार बरं का. 12ही कीर्तनाची सेवा त्यांनी ऐकली. ते म्हणले एकही कीर्तन मी चुकवणार नाही. आणि बरोबर पहिली पुण्यतिथी झाल्यानंतर ऋषी पंचमीला भाद्रपद शुद्धामध्ये पंचमी आणि पुढं द्वादशीला 8-10 दिवसामध्ये आबा त्यांनी इच्छा पूर्ण केली आणि त्यांनी देह ठेवला. त्यांची वडिलांच्यावरती फार श्रद्धा होती, लक्षात ठेवा. वेळोवेळी ते म्हणायचे मी महाराजांच्यामुळं घडलो नेहमी म्हणायचे. आणि त्यांनी समाजाला घडवलं. तेव्हा आबांचं ऋण या गावावरती आहे. त्यांचं स्मरण आपण अखंड ठेवलं पाहिजे बरं का. अखंड ठेवलं पाहिजे. त्यांच्याविषयी त्यांनी दिलेली शिकवण आहे ते आज प्रत्येकाने जतन करा. कारण असे निरपेक्ष वृत्तीनं मार्गदर्शन करणारी आज समाजामध्ये बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत. काही माणसं समाजाला सांगतात पण मोबदला घेतात. मोबदला घेतात. मोबदल्या वाचून त्यांनी आपल्याला हे योगदान आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. तेव्हा देहरूपाने जरी आबा नसले तरी कार्याच्या रूपाने आबाचं अस्तित्व आज आपल्याला आहे. म्हणून ते आबांनी चालवलेली परंपरा, त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे गावाने पुढं या पद्धतीने चालवावं. आणि त्यात काय कमी पडलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे आबांच्या मागे बरं का. आबांना या मंडळींनी सांगितलं महाराजांना बोलवत जा. बरोबर आहे ना. सांगत जा. हो नाही करत कधी सांगायचं कधी सांगायचं नाही असं करत आता आले थोडंसं मार्गावरती. तेव्हा काही आव्हाने पश्चात जे कार्य केलं तेही आपण आपल्याला सहकार्य करू. परमार्थाच्या दृष्टीने जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. पण हे आपण सर्वांनी चालवायचं आहे. एवढीच त्या आबांच्या या स्मरणार्थ आपण जाणीव करून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा काम थांबत नाही. पण त्यांनी आपल्याला दिलेला धडा आहे, फक्त तो गिरवायचा आहे, तो सोडायचा नाही बरं का. काय होतं एका गावचा महाराज निघून गेला काही दुसरा गावचा महाराज तिथं सांगायला येतोय बरं का. आणि ते म्हणते आता मी सांगतो त्याप्रमाणे करा. असं होऊ नये. हे आबांचे विचार आपण जीवनामध्ये जतन करा. एवढीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. तेव्हा झालेली ही सेवा भगवान नरसिंहाच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि तसं सामर्थ्य सर्वांना त्या भगवंतानी द्यावं आणि उत्तर अधिक आनंद भक्तीचा ह्या गावाला उपभोगायला मिळावा हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहेया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.